नेहमीप्रमाणे दैनंदिन मराठी मालिका बघत स्वातीच्या सासूबाई कोथिंबीर निवडत बसल्या होत्या आणि इथे रोजच्यासारखं स्वाती जेवण करता करता स्वयंपाकघरातून कानाने ऐकत आणि जमेल तेव्हा टीव्हीवर नजर टाकत ती मालिका पाहत होती. खरं तर स्वातीला या दैनंदिन मालिकांमध्ये फारसा रस नव्हता, पण तिच्या सासूबाई न चुकता रोज या सगळ्या मालिका बघतात म्हणून मग येता जाता विरंगुळा म्हणून स्वातीही बघायची. मालिकेचा पहिला भाग संपला आणि ब्रेकमध्ये जाहिराती सुरू झाल्या. नंतर नेहमीप्रमाणे इतर मालिकांच्या जाहिराती सुरू झाल्या. सगळीकडे तेच प्रेमाचे वारे वाहू लागले होते. हार्टवाल्या चॉकलेटची जाहिरात असो की मालिकेतील नायक नायिका असो, सगळेच उद्या व्हॅलेंटाईन डे आहे याची आठवण करून देत होते. हे सगळं पाहून इथे स्वातीलाही आपले केस हलकेच उडत आहे की काय आणि त्यातली एक बट तिच्या गालावर येताच ती बोटांनी मागे करत समीर तिच्याकडे पाहून प्रेमळ नजरेने पाहत आहे असे वगैरे भासू लागले. इतक्यात कुकरची शिट्टी वाजली आणि भानावर येत स्वाती स्वतःशीच हसली. मी काय बरं घेऊ समीरसाठी? काय गिफ्ट दिलेलं आवडेल त्याला उद्या? काम करता करता बराच वेळ ती विचार करत होती. वेळ मिळाल्यावर तिने ऑनलाईन शॉपिंग साईटवर जाऊन शर्ट टी शर्ट पण बघितले, पण छे, हा त्याला आवडणार नाही, तो आवडणार नाही, उगाच घेऊन परत आवडला नाही तर करत तिने मोबाईल पण ठेवून दिला. लग्नाला आता 12 वर्ष झाली. नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा 2-3 वेळा मी दिलं होतं त्याला शर्ट, पण त्याची चॉईस वेगळी आहे. मी घेतलेलं त्याला सहसा नाही आवडत म्हणून मग नंतर मी घेणं टाळलं. मग त्यानंतर कधी वॉलेट कधी बेल्ट अशा वस्तू दिल्या, पण आता तर सगळं देऊनही झालं आहे, त्यामुळे आता काय द्यावं हे नेमकं सुचत नाही आहे. तसं त्याला हे व्हॅलेंटाईन डे वगैरे फारसं आवडतच नाही. ते आपलं माझंच नेहमी काहीही असलं तरी हौस म्हणून सगळं साजरं करत असते आणि मग माझ्यावरच्या प्रेमापोटी तोही त्यात सामील होतो. पण खरं तर आता या सगळ्यात पूर्वीसारखी गंमत वाटत नाही. खरंच. स्वाती अंतर्मनाला साथ घालत स्वतःशीच संवाद साधू पाहत होती. हो खरंच, 12 वर्षाच्या संसारात आता इतकं एकरूप झालो आहोत एकमेकांशी की या अशा दिवसाची वाट नाही पाहावी वाटत. प्रेम व्यक्त करायला किंवा मुळात प्रेम व्यक्त करायला आता शब्दांचा आधारच घ्यावा लागत नाही आहे आम्हाला. नजरेची भाषा नजरेला कळते आणि भावनांना आपोआप शब्दरूप येते. न बोलताच सारे हृदयात भिडते आणि ओंजळ सुखाची काठोकाठ भरते. अरे बापरे, मला तर चक्क कविता सुचली. वाह, स्वतःवरच खुश होत स्वाती हसत पुन्हा कामाला लागली. नेहमीप्रमाणे संध्याकाळी तिचा 10 वर्षाचा मुलगा स्वानंद शाळेतून घरी आला. त्यानंतर त्याचा अभ्यास घेणं, संध्याकाळी पुन्हा स्वयंपाकघरातील काही कामं, त्यानंतर समीर घरी आल्यावर सगळ्यांची जेवणं आटपून तिने सगळं आवरून घेतलं आणि समीरला म्हणाली, जाऊया ना? हो हो चल ना. समीर लगेच उठला आणि निघाला. महिना झाला होता नुकताच. स्वाती आणि समीरने रात्री जेवल्यावर खाली शतपावली करायला जायला सुरुवात केली होती. काही महिन्यांपूर्वीच स्वातीने एका गरीब गरजूबाईला मदत मिळावी या उद्देशाने धुणी-भांडी करायला काम दिलं होतं. त्यावेळी उद्देश हाच होता की काम मागायला आलेल्या त्या गरजूबाईला यामुळे काही मदत होईल. पण आता याचमुळे स्वातीच्या रात्रीच्या कामाचा वेळ वाचू लागला आणि यामुळेच समीर आणि स्वातीने या वेळेचा सदुपयोग करत रात्री निवांत गप्पा मारत चालायला जायचे ठरवले. हा जो अर्धा-पाऊण तासाचा वेळ त्या दोघांना मिळायचा तेव्हा दिवसभराच्या गप्पा गोष्टी करत क्वालिटी टाईम ते दोघं व्यतीत करू लागले होते आणि कामाचा आलेला क्षीण किंवा लहान-सहान तक्रारी यांचा ताण एकमेकांशी बोलून ते कमी करत होते. समीरच्या ऑफिसच्या कामांमुळे त्याला आणि आता संसारातील वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे पूर्वीसारखं स्वातीला सुद्धा एकमेकांना हवा तसा वेळ देता येत नव्हता. पण शतपावलीमुळे या मिळणाऱ्या क्वालिटी टाईममध्ये शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य जपत त्यांच्या प्रेमातील ओलावा ते कायम ठेवू पाहत होते. रात्री कधी खूप दमून आल्यावर स्वातीने समीरच्या पायांच्या तळव्यांना तेल लावून देणं असो, रविवारी कधी समीरने स्वातीच्या केसांना कलर करून देणं असो, समीरला त्रास नको आल्यावर म्हणून स्वातीने त्याचे ऑफिसचे सगळे कपडे इस्त्री करून ठेवणे असो, किंवा मग स्वातीला त्रास नको रविवार म्हणून कधी समीरने बाहेरून नाश्ता आणणे असो, या आणि अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टीतून ते दोघं एकमेकांना रोज आपलं प्रेम व्यक्त करत होते. घरकामाला बाई ठेवणं यामागे समीरचा स्वातीला थोडा आराम मिळावा हा उद्देश होताच. घरगुती समारंभ किंवा एखादा लग्न सोहळा असला की आजही स्वाती तितकीच छान नटून थटून तयार झाली की समीर कधी एकदा तिला पाहतो आहे आणि नजरेनेच का होईना
तिच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो आहे यासाठी ती आतुर व्हायची. ती अशी छान तयार झाली की समीरसुद्धा तिला छानशी कॉम्प्लिमेंट द्यायचा. आणि तुला या साजशृंगाराची गरजच नाही, तू जशी आहेस तशी मला खूप आवडतेस असं म्हणायचा. मग काय, स्वाती हळूच गालात लाजायची. सकाळी समीर ऑफिसला निघाल्यावर खाली उतरल्यावर त्याने न चुकता मागे वळून पाहणं आणि इथे स्वातीनेही खिडकीत निरोप द्यायला येणं हे रोजचंच ठरलेलं. कामाच्या व्यापात आता पूर्वीसारखे सारखे फोन कॉल होत नसले तरी आता त्यांची जागा व्हॉट्सॲपच्या मेसेजेसमधून बाजारातून काय आणायचं आहे या लिस्टने घेतली होती. पण तरीही त्यातही ती लिस्ट संपली की एकमेकांना रोमॅन्टिक स्माइली पाठवणं ठरलेलंच. जेवताना समीरने स्वातीचं कौतुक करणं असो किंवा सुट्टीच्या आदल्या दिवशी स्वातीने मस्त मालिश करून समीरला डोक्याला तेल लावून देणं असो, अशा कितीतरी गोष्टींनी आज त्यांच्या आयुष्यात प्रेम हे न बोलताच एकमेकांपर्यंत पोचत होतं. प्रेमाचं हे असंच असतं, प्रत्येक वेळी त्यांना शब्दांनीच व्यक्त करायची गरज नसते. तर एक टप्पा असाही येतो जिथे हे प्रेम इतकं परिपक्व होतं की समर्पणाची भावना आणि एकमेकांवरील विश्वास याने विण घट्ट अधिकाधिक घट्ट होत जाते. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.